या साईडला बोट चढवतात. जा मदत कर. तुम्हाला मागचा व्ह्यू दिसत असेल. या व्ह्यू साठी आम्ही आणि अजून पण व्ह्यू आहे. आम्हाला पुढे जायचं अजून चांगला व्ह्यू आरेवारे व्ह्यू साठी. आता मी फोटो पडतोय. फायबर करणार ना येणार डांगला. ओमची बाईक पाहण्यासाठी भरपूर जण थांबले. बोट पाहून झाल्यानंतर आता मी चाललो इथे हिडन प्लेस आहे. तुम्हाला समजेलच. गुड मॉर्निंग मित्रांनो. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही चाललो आता मालवण फिरायला आणि आमची तयारी झाली आहे. गाडीचा आवाज येत असेल ना. साईड बॅग टॉप बॉक्स सर्व लावत आहेत, रेडी करत आहेत. आता आम्ही निघतील. वाजतील 5:40 झाले आता सकाळची. एक गाडी होईल, एक गाडी हे बघा सर्व रेडी आहे. आता आम्ही निघतील. आलो आलो. आता आमची म्युझिक सिस्टम ऑन झालंय, पाहू शकतात. इंटरकॉम, गरिबांचं इंटरकॉम. गोव्याला बाय बाय करून आम्ही निघतोय मालवणला. कारण की आता आम्ही मालवण फिरायला चाललोय. तिथून डायरेक्ट स्टॉप बसेल आमचा गणपतीपुळे. आधी सर्व मालवण रत्नागिरी फिरून झाल्यानंतर आम्ही गणपतीपुळेला स्टे करतो. तर भेटूया पुढच्या स्टॉपला. गोव्याला खूप मिस करणार आहेत आम्ही आज. गोव्याला कालपासून रडायला येते मला. चला. आणि आपलं तो एकच सांगून चला बागा बीच. 96 किलोमीटरचा प्रवास आहे आमचा, 2 तासाचा. मालवणला जाता 8 वाजता पोहोचतील आम्ही असं मॅपवरती दाखवते. पण बघूया किती वाजता पोहोचतो. I was a lonely silhouette, needed somebody to show the way. Yeah, I was a heartbeat with no sound till you came around. Yeah, you showed me colors, light in the darkness. You were the only thing I needed. Then we got older, but we stayed the same. Swear that we never lost the flame. No sorry. Yeah, you show me colors, light in the darkness. You were the only thing I needed. Then we got older, but we stayed the same. Lost the flame, no nostalgia. Don't let go in my head. Oh, nostalgia, like a symphony. चंचूपत्र फायनली आम्ही मालवणला आले. दाखव रे व्ह्यू. इथून चालेल.
हे कुठले मस्त आहेत कमेंट करून नक्की सांगा. इकडे तर ना आणि या साईडला बोट चढवत आहेत. वैभव जा मदत कर. फार मदत केली. हा वैभव पकडून राहा. बघा मनावर घेतलाय पूर्ण. पाण्यामधून गाडी काढावी लागते. महाराजांची मूर्ती आहे तिथे जाण्यासाठी. काही कारणास्तव आम्ही राजकोट फोर्ट वर चाललोय. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघा किती मोठी आहे. त्यांचा पुतळा किती मोठा आहे बघा. मूर्तीजवळ जाण्यासाठी आम्ही चाललोय. चल लवकर ये. टाइमपास नको करू. एक नंबर व्ह्यू आहे. राजकोट फोर्ट. शूज काढायला लागतात. शूज काढल्यानंतर एंटर केल्यानंतरचा व्ह्यू हा खूप सुंदर बनवले. आणि हे मंदिर महापुरुष मंदिर. ओम नमः शिवाय. आणि भली मोठी महाराजांची मूर्ती स्टॅच्यू. या साईडला सर्व लहान बोटे आहेत आणि या साईडला ती मोठी बोटे ती चढवलेत वर. हे बघा सर्व बोटे चढवलेत. इथले इथे पण आहे. पुढच्या स्टॉपला जाण्यासाठी आम्ही निघतोय आता इथून, कारण की आजचा प्रवास आणि पाहायचा आहे भरपूर. पाहायचं आम्हाला काही काय आज कुठे कुठे फिरायचं आहे. म्हणजे हजारचं पेट्रोल होतं. पेट्रोल टाकल्यानंतर आपण निघालो. चला भावांनो. व्ह्यू काय व्ह्यू. अरे पैसा वसूल. उद्या या कर्ज चढलंय. कर्ज पैसा वसूल नाही, कर्ज चढलं अंगावर त्या व्ह्यू साठी. ते बघा आपले पुढे गेले तिकडे थांबले फोटोसाठी. ते बघा बघा होम उतरलं बाबा किती काढशील. समुद्र ठिकाणी पोहोचले की काय वाटतं ना व्ह्यू. अशीच व्ह्यू पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
जेणेकरून आमची व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल आणि पहिली पोहोचेल. चान्नव चावला के साथ वैभव नाईक त्यांच्यावर फोकस करा. आधी केलं, आता तो व्ह्यू दाखवा. या सुंदर व्ह्यूसाठी आम्ही थांबलो इथे, कारण की आमचा मोबाईल लॉक झालेला, टायमर आलेला, म्हणून आम्ही इकडे थांबलोय, टाइमपास करतोय. आता लॉक तो उघडलाय, झाला, टायमर संपलाय. आता मी त्या फोटो व्हिडिओ काढण्यासाठी आम्ही आता तिकडे जातो. आणि इकडलं लाटा पाहून तर ओम भाऊला प्रेम झालाय, प्रेम, म्हणून तो व्हिडिओ त्या लाटांची व्हिडिओ काढण्यासाठी खास तिकडे गेलाय. त्याच्यासोबत आहे तो जतीन नाईक, चान्नव चावला के साथ वैभव नाईक. इकडलं पाणी बघा किती सुंदर आहे, म्हणजे क्लिअर दिसते असं. आणि आपल्याकडलं पाणी गदूळ असते, कारण त्याचा शोध आमचा वैभव नाईक शास्त्रज्ञ यांनी लावलाय. तो म्हणाला की आपल्याकडे चिखल होते, चिखल माती आहे आणि इकडली वाळू वेगळी आहे, म्हणून ते पाणी गदूळ, त्यासाठी पाणी तसं दिसते. जतीन नाईक का मूड खराब हुआ था, वो लाटा देखे और वो खुश हो गया, कारण की व्यू उतना खूबसूरत इतकं सुंदर व्यू आलाय. तो बघा, तिथून बघा, तो वरून खाली तो बघा, तो रोड, तिथून व्हिडिओ काढायचे भाऊला. तुम्हाला मागचा व्ह्यू दिसत असेल. या व्ह्यूसाठी आम्ही, आणि अजून पण व्ह्यू आहे, आम्हाला पुढे जायचं अजून चांगला व्ह्यू, आरेवारे व्ह्यू साठी. आता मी फोटो काढतोय. I was a lonely silhouette, needed somebody to show the way. Yeah, I was a heartbeat with no sound till you came around. Yeah, you showed me colors, light in the darkness. You were the only thing I needed. Then we got older, but we stayed the same. Swear that we never lost. अजूनही आम्हाला 76 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे आरेवारेसाठी. आरेवारेचा आमचा पुढचा स्टॉप आहे. आता बघितलेली फक्त चढत गेले. आता show me colors, light in the darkness. You were the only thing I needed. Then we got older, but we stayed the same. Swear that we never lost the flame. No, nostalgia. You're an echo in my head. Oh, nostalgia, like a symphony of our memories. Nostalgia.
थांबलोय रत्नागिरीला चायनीज सेंटरकडे. नाश्ता थोडा नाश्ता करतो, भूक लागले. भेटूया पुढे, थोड्या वेळाने भेटूया. हो हो त्यांच्या बाळा घरी मागतो. गपू 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 चला तर आम्ही या ठिकाणी आलो ज्याचं नाव आहे मीरा बीच. व्हॉइस ओव्हर मध्ये समजेलच. कष्ट फायबर करणार ना येणार डांगला. कुठे नेणार आहेत बंद पडलेली ती ठोकर ठोकर. बोट पाहून झाल्यानंतर आता मी चाललो इथे. आंबा दिसत नाही. Like a symphony of a memories. Don't you ever slip away. Oh, nostalgia. Like a symphony of a memories. Like a symphony of a memories. Like a symphony of a memories. Nostalgia. Don't you ever slip away. Oh, nostalgia. Like a symphony of a memories. आणि इथून आरेवारे बीच. कमेंट करून गर्दी पण कमी दिसते कारण की आता पावसाळ्या सीझन आहे म्हणून लोकांची गर्दी कमी झाली. वॉटर स्पोर्ट्स पण बंद झालेत आता. परत यायचं करतो ना. अरे बरे बीच. अरेवारे बीच झाल्यानंतर आता आम्ही चाललो इथे गणपतीपुळेला. तिकडे दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढे जातील कारण की उद्याचा प्रवास आमचा पार्क करतो. दर्शन झाल्यानंतर आम्ही आता बीचवर आलोय. हे बघा गणपतीपुळेचं बीच. गर्दी भरपूर आहे इथे. तर नमस्कार मित्रांनो, आमचं कोकण यात्रेचा शेवटचा स्टॉप म्हणजे गणपतीपुळे. आम्ही गणपतीपुळेला आलो आणि आता गणपतीचे दर्शनसुद्धा घेतलं आणि आमची कोकण यात्रेचा शेवट हा इथेच होतोय आणि आम्ही उद्या जातील घरी. आम्हाला उद्याचा प्रवास हा 450 किलोमीटर म्हणजे 9 तास हा प्रवास करायचा आहे. उद्याचा प्रवास कमी हो म्हणून आम्ही आताच निघतील जेणेकरून उद्याचा प्रवास आणि कमीत कमी हो कारण की आराम पण नाही भेटला एवढे दिवस झाले म्हणून. आणि शेवटचं एक सांगायचं होतं, मी एक चॅलेंज घेतलेला कोकण यात्रा झाल्यानंतर की मिनी बिग बॉस चॅलेंज.
तुम्ही व्हिडिओ पाहिले नसेल तर ही व्हिडिओ नक्की पहा. आत्ता कोकण यात्रा झाली, ही शेवटची व्हिडिओ यूट्यूबला अपलोड झाल्यानंतर मिनी बिग बॉस चॅलेंजची व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर यूट्यूबला दिसेल. तर भेटूया मिनी बिग बॉस चॅलेंजमध्ये. त्यासाठी आपला यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका.